नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी ही व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचे इन्कम सोर्स तुमच्या स्वप्नानुसार कसे जास्त असावेत, कसे मल्टी सोर्स ऑफ इन्कममध्ये तुम्ही काम करू शकता, कसे तुम्ही स्वतःला हेल्प करू शकता, स्वतःच्या फॅमिलीला, स्वतःच्या कुटुंबाला किंवा आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांना किंवा देशाला कशी तुम्ही छोटीशी मदत करू शकता. ठीक आहे, हे तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, सो सगळ्यात पहिला पॉईंट आपला आहे डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग इन द सेन्स वॉट, तुम्हाला तुमचं यूट्यूब अकाउंट किंवा इंस्टाग्राम आहे, गुगल आहे, फेसबुक आहे, ठीक आहे, ट्विटर आहे, लिंक्डइन आहे, या सगळ्या प्रकारचे जे कंटेंट क्रिएशन्स आहेत यावर तुम्ही स्वतःला इंट्रोड्यूस करा. स्वतःला तुम्ही तिकडे सादर करा की मी स्वप्नील मायमकर आहे, माझं हे प्रोडक्ट आहे किंवा माझी ही वस्तू आहे, मी तुम्हाला एज्युकेट करेन, तुम्हाला हेल्प करेन ज्या काही गोष्टींमध्ये, जे काही तुम्हाला तुमच्या गोष्टीमध्ये तुम्ही पारंगत असाल त्या तुम्ही लोकांना तुम्ही सांगा, शिकवा. ठीक आहे, त्याने तुम्हाला तुमचं डिजिटल मार्केटिंग तुम्ही स्वतः करू शकता. ठीक आहे, ज्या काही गोष्टी तुम्हाला येतात किंवा नाही आहेत ते तुम्ही सगळं सांगू शकता, तुमचे अनुभव शेअर करू शकता. ठीक आहे, दुसरं जे आहे ॲफिलिएट मार्केटिंग. ॲफिलिएट मार्केटिंगचे खूप प्रकार आहेत, जसं ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे किंवा तुमचं स्वतःच्या ट्रेनिंग्ज आहेत त्या तुम्ही विकू शकता, त्याला ॲफिलिएट मार्केटिंग म्हणतात. तेही एक वेगळ्या प्रकारे नेटवर्क मार्केटिंगचाच दुसरा पार्ट आहे तो. ठीक आहे, कंटेंट क्रिएशन म्हणजे जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की यूट्यूबचं तुमचं सोर्स ऑफ इन्कम असलं पाहिजे किंवा इंस्टाग्राम आहे किंवा बाकी काही सोशल मीडियाज आहेत. ठीक आहे, लिंक्डइन, गुगल, हे सगळ्या गोष्टी आहेत. डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्ही स्वतःला इंट्रोड्यूस करू शकता, स्वतःचं ब्रँडिंग करू शकता आणि या कंटेंट क्रिएशनने तुम्ही तुमचं प्रोडक्ट किंवा तुमचा जॉब किंवा तुमचे स्किल्स, जे काही तुमचं हुनर आहे, तुमचं पारंगत आहे, जे काही गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्ही स्वतःला सादर करू शकता आणि साध्य करू शकता एखाद्या गोष्टी. जॉब, चौथा तुमचा जॉब असणं खूप गरजेचं आहे या काळात. छोटा मोठा जे काही जॉब असतो तुम्ही करत राहा, सगळीकडे हसल करत राहा, सगळीकडे तुम्ही मेहनत करत राहा. ठीक आहे, तुमचा जॉब मिळवणं खूप गरजेचं आहे या काळात. तुम्ही जॉब घरी बसून नाही चालणार या काळामध्ये. ठीक आहे, जर तुम्ही हाऊस वाईफ असाल, तेही जॉबच आहे तुमचं, तुम्ही त्या गोष्टीतही तुम्ही पारंगत आहात, तुम्ही खूप मोठी गोष्ट ग्रेट करत आहात. ठीक आहे, दुसरं रिटेलिंग. तुमचं प्रोडक्ट असेल, तुमच्याकडे काही वस्तू असेल ते तुम्ही जर विकतायत, कोणाला तुम्ही सादर करताय, तुम्ही स्वतःचा छोटा मोठा बिझनेस, काय ठेलाही असेल, रिटेल करताय, तुम्ही काहीतरी गोष्ट विकताय, ही पण एक इन्कम सोर्स असणं तुमचं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर FLP कमिशन बिझनेसमध्ये बोनस असणं, पे आउट असणं. मी FLP बिझनेस करतो, नेटवर्क मार्केटर आहे मी, माझा बोनस मी कमवतो. ठीक आहे, सो ह्याला कमिशन, बोनस आणि पे आउट म्हटलं जातं. बायकोचा पगार हा असणं पण खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या एकट्याच्या पगार आणि एकट्याच्या जेव्हा कधीच काही होऊ शकत नाही. सो तुम्हाला बायकोची हेल्प आणि बायकोचा पगार असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आणि लाडकी बहीण या सगळ्या गोष्टी आहेत, या पण असल्याच हवे तुमच्या आयुष्यामध्ये, त्याही असल्या पाहिजेत, कारण ती तुमची स्टेपनी आहे छोटीशी, है ना, एक आईस्क्रीम मनी आहे तुमची. हे पण आईस्क्रीम मनी आहे, ॲफिलिएट मार्केटिंग. ठीक आहे, नंतर धनलक्ष्मी, आराध्या माझी मुलगी आहे, ही माझी लक्ष्मी आहे. ही असल्यामुळे माझ्याकडे आज जे काय आहे, माझं थोडंफार जे काय मला इन्कम जास्त सुरू झालं ते तिच्यामुळेच आहे. ठीक आहे, देवाची कृपा, शेवटची देवाची गोष्ट आहे, देवाची कृपा असणं गरजेचं खूपच आहे. तर या सगळ्या सोर्स ऑफ इन्कमचा आहे तुम्हाला उपयोग. सर तुम्ही तसं चांगलं कामं करा, तुम्हाला चांगली देवाची कृपा होईल, देवाची भक्ती करा, मला नक्की हेल्प होईल. ओके, थँक्यू.